यानंतर आपण नवीन पॉइंट पाहू, टाइप्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. द टाइप्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स पाहू. टाइप्स ऑफ कोणाचे? क्रिस्टलाइन सॉलिड. सॉलिड स्टेटचे टाइप पाहिले आपण. सॉलिड्स आर ऑफ टू टाइप्स. कोणते कोणते दोन टाइप्स असतात सॉलिड स्टेटचे? क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. आता पाहूत आपण टाइप्स ऑफ कोणाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे. तर क्रिस्टलाइन सॉलिडचे चार टाइप्स आहेत. देयर आर द फोर टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. फर्स्ट वन इज दैट इज द आयोनिक सॉलिड. आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड. याला काय म्हणायचं? आयोनिक सॉलिड. द सेकंड वन दैट इज द कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. कोव्हॅलंट network solid. The third one that is the molecular solid. Molecular solid. Molecular solid. आणि चौथा आहे metallic solid. The fourth one that is called as what? Metallic solid. तर अशा प्रकारे सॉलिडचे चार प्रकार आहेत. The solids are of how many types? 4 types. सॉलिडचे किती टाइप्स आहेत? चार टाइप्स आहेत सॉलिड्स आर. फर्स्ट वन इज द आयोनिक सॉलिड. सेकंड वन इज द कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. दुसरा प्रकार कोणता म्हणायचा? कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. द थर्ड वन इज कॉल्ड एज मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड. अँड फोर्थ वन इज कॉल्ड एज व्हॉट? मेटॅलिक सॉलिड. चौथा कोणता प्रकार आहे? मेटॅलिक सॉलिड. तर अशा प्रकारे क्रिस्टलाइन सॉलिडचे देयर आर द 4 टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. विच आर दोज 4 टाइप्स? आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड. आयोनिक आयन्स असतात त्याच्यामध्ये. आयोनिक यू नो दॅट. कोव्हॅलंट दॅट मीन्स द कोव्हॅलंट बॉन्ड असतो याच्यामध्ये. कोव्हॅलंट कोव्हॅलंट ज्या प्रकारे बॉन्ड तुम्हाला माहित आहे, तर अशा प्रकारचे सॉलिड ज्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मॉलिक्युलर सॉलिड मीन्स दीज आर द मॉलिक्युल्स. या सॉलिड मध्ये काय असतात? मॉलिक्युल्स असतात. इन दिस सॉलिड देयर आर द मॉलिक्युल्स आर. अँड इन दिस सॉलिड मेटल्स. इट इज व्हॉट? मेटॅलिक सॉलिड मीन्स द ऑल द मेटल्स इन्क्लुडिंग. याच्यामध्ये सगळे मेटल्स असतील. मेटल कोणते? फॉर एक्झाम्पल आयरन, कॉपर, सिल्वर, गोल्ड. यू नो दॅट दीज आर द मेटॅलिक सॉलिड. हे सगळे सॉलिड कोणते सॉलिड म्हणायचे ना? मेटॅलिक सॉलिड. तर आपण पहिला प्रकार पाहूत आता. आयोनिक सॉलिड. पहिला प्रकार कोणता आहे हा आता? आयोनिक सॉलिड. आता पहा याच्यात काय असतं आयोनिक सॉलिड. कन्स्टिट्युएंट पार्टिकल. काल जे आपण म्हटलं होतं, कोणताही सॉलिड हे कशापासून बनलेला असतो? प्रत्येक सॉलिड इज मेड अप ऑफ द स्मॉलेस्ट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. इन विच द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर. याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आयोनिक सॉलिडचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मीन्स स्मॉल पार्टिकल्स. कन्स्टिट्युएंट्स. The constituent particles of ionic solid are charged ions. काय असतात हे? चार्जड आयन्स. चार्जड आयन्स म्हणजे कोणते असतात? आयन चार्जड म्हणजे त्याच्यावर चार्ज असतात. चार्ज आयन कोणते? कॅटायन असतो आणि दुसरा ऍनियॉन. दॅट इज कॅट आयन अँड ऍन आयन. द चार्जड आयन्स आर कॅटायन्स आणि दुसरे कोणते असतात? ऍनियॉन्स. The constituent particles. These are what? These are the constituent particles are the charged ions. What are the charged ions? Cations and anions. आता cations आणि anions ची साइज कशी असतात? They are differ in the size. They are differ in size. यांचे साइज सारखे नसतात. कॅटायन आणि anion ची साइज कशी असतात? डिफरंट साइज असतात. They are the differ in the size. The constituent particles are चार्जड आयन्स. कन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असतात? चार्जड आयन्स. चार्जड आयन्स कोणते असतात? कॅटायन आणि काय असतो? ऍनियॉन. कॅटायन आणि ऍनियॉनची साइज कशी असतात? डिफर इन साइज. दे आर व्हॉट? दे आर डिफर इन द साइज. यांचे साइज भिन्न भिन्न असतात. आता प्रत्येक चार्जड आयन जो असतो हा चार्जड आयन इज बॉन्डेड टू द अपोजिटली चार्जड आयन. ईच चार्जड आयन. प्रत्येक चार्जड आयन जो काही असेल, each charged ion is bonded to कोणाला बॉन्डेड असतो? oppositely charged ions. bonded to what? oppositely charged ion by. म्हणजे oppositely charged ion कोणता असेल? जर कॅटायन असेल तर
anion, anion असेल तर कॅटायन. तर each charged ion is bonded to oppositely charged ion by Coulomb force. बाय कोणता फोर्स असतो यांच्यामध्ये? Coulomb फोर्स. आपण सुरुवातीला म्हटलं होतं सॉलिड स्टेट मध्ये द सॉलिड्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द इंटरपार्टिकल फोर्स. द इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असतो याच्यामध्ये आता? Coulomb फोर्स. दिस इज कॉल्ड एज द Coulomb फोर्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असतो? एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि त्यांच्यामध्ये हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते ते इलेक्ट्रोस्टॅटिक, द फोर्स कोणता असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. Constituent particles are what? Charged ions. The constituent particles are charged ions. Now they are hard and brittle. Ionic solid कसे असतात? हे हार्ड आणि ब्रिटल असतात. They are hard and brittle. Hard and brittle. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हार्ड म्हणजे कसे? कडक असतात. हार्ड अँड ब्रिटल. तर आयोनिक सॉलिड हे हार्ड असतात, तुटतात. ब्रिटल म्हणजे काय होतात? ठिसूळ असतात. दे ब्रेक्स. सो दे आर हार्ड अँड ब्रिटल. ड्यू टू विच दे आर हार्ड अँड ब्रिटल दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा एमपी काय असतो? हाय मेल्टिंग पॉइंट. दे हॅव द हाय मेल्टिंग पॉइंट. एमपी इज हाय. मेल्टिंग पॉइंट कसा असतो? हाय असतो यांचा. दे आर नॉन कंडक्टर्स. आता हे काय असतात? नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर द नॉन कंडक्टर्स ऑफ व्हॉट? कोणाचे असतात नॉन कंडक्टर? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे यांच्यातून विद्युतधारा वाहत नाही. दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रिसिटी. बट इन सॉलिड स्टेट नॉन कंडक्टर कशामध्ये असतात? इन सॉलिड स्टेट. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. ते त्यांच्या सॉलिड अवस्थेमध्ये नॉन कंडक्टर असतात, परंतु यांना जर मेल्ट केलं when they are dissolved, but when they are melted, यांना मेल्ट केलं. but when they are melted or dissolved in water, जर यांना मेल्ट केलं, जर यांना काय केलं गेलं? मेल्ट केलं गेलं. if they are melted or dissolved in water, you know that. but when they are melted or dissolved in water, जर यांना कशात डिझॉल्व केलं? इन वॉटर. they conduct the electricity. when they melted, आयोनिक सॉलिडला जर मेल्ट केलं किंवा त्याला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये, तर ते काय करतात? दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि यांच्या सॉलिड स्टेट मध्ये काय असतात? ते नॉन कंडक्टर्स. इन देअर सॉलिड स्टेट दे आर द नॉन कंडक्टर्स. बट इन देअर लिक्विड स्टेट और इन देअर molten state they conduct the electricity. when they are melted or dissolved in water, यांना जर डिझॉल्व केलं वॉटर मध्ये, तर ते काय करतात? दे कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. द एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक सॉलिड, एक्झाम्पल्स यू नो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक सॉलिड, दॅट इज द मीठ NaCl, K2SO4, पोटॅशियम सल्फेट, सोडियम क्लोराइड, potassium sulfate, potassium chloride, that is called as the KCl. So these are nothing but the examples of, कोणाचे examples आहेत हे? आयोनिक सॉलिड. आणखी अशाच प्रकारे कॅल्शियम फ्लोराइड CaF3. The examples are sodium chloride, potassium sulfate, potassium chloride, calcium fluoride. So these are the examples of ionic solid. हे examples कोणाचे आहेत? हे ionic solids. So what are the points of ionic solids? The first of all, very important point, the constituent particles are काय? They are the charged ions. Constituent particles यांची काय असतात? charged ion. Charged ion म्हणजे याच्यावर काय असतो? चार्ज असतो. कोणते चार्ज असतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. They are differ in size. यांचे साईज कसे असतात? डिफरंट वेगवेगळे साईज असतात. Each charged ion is bonded to oppositely charged ion. प्रत्येक चार्जड आयन कोणाला बॉन्डेड असतो? टू द अपोजिटली चार्जड आयन. बाय कशाने बॉन्डेड असतो? बाय कुलम फोर्स. एक प्रकारचा फोर्स असतो. त्यामुळे हे कसे असतात? हार्ड आणि कसे असतात? ब्रिटल. दे आर हार्ड अँड ब्रिटल. एमपी इज हाय. दे आर नॉन कंडक्टर्स. हे काय आहे? नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन विच स्टेट? इन सॉलिड स्टेट. बट व्हेन दे आर मेल्टेड, जर यांना मेल्ट केलं और डिझॉल्व्ड इन वॉटर, जर पाण्यामध्ये डिझॉल्व केलं, तर ते कंडक्ट काय करतात? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात.
ते नॉन कंडक्टर बी आहेत त्याच्यामुळे, आणि ते काय आहेत ते गुड कंडक्टर्स, दे आर द कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. द एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? NaCl, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम फ्लोराइड, CaF3, that is called as calcium fluoride. So these are the examples of which solid? It is called as the ionic solids. Solids are of four types. The types of crystalline solid चालू होते आता. There are the two types of solid, amorphous solid आणि crystalline solid. Crystalline solid चे परत टाइप्स, पहिला टाइप पाहिला आपण आता. हा कोणता टाइप झाला? This is called as ionic solid. Okay.